नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण इतर भाषिक मस्ट वॉच नवनवीन चित्रपट सुचवू. तुम्ही या सिरीजमधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आजच्या पिक्चरच्या आजच्या भागात आपण बोलूया द किलर या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित झाला होता. डेव्हिड फिंचर यांचा हा चित्रपट आहे, म्हणजे खतरनाक सस्पेन्सने भरपूर असणारच. तर हा चित्रपट कसा आहे जाणून घेऊयात. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. एक हिटमॅन आहे म्हणजे किलर. त्याला काम दिलं जातं मोठमोठ्या व्यक्तींना मारायचं. तर अशाच एका मोठ्या व्यक्तीला मारण्यासाठी तो किलर दुसऱ्या बिल्डिंगमध्ये तयारीत असतो. स्नायपरच्या मदतीने नेम लावून तो त्या व्यक्तीला मारणार असा प्लॅन असतो. तो किलर खूप प्रोफेशनल आहे. त्याला जे काम दिलं जातं ते तो पूर्ण करतोच. पण त्या कामात त्याच्याकडून एक चूक होते. नेम चुकतो आणि समोरची व्यक्ती वाचते. तिथूनच किलरच्या पळण्याचा प्रवास सुरू होतो. किलर डाव फसल्यामुळे पळून जातो. त्याच्या घरी येतो. घरी बघतो तर त्याचं घर अस्ताव्यस्त झालेलं असतं. कोणीतरी त्याच्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केलेला असतो. त्यामुळे किलर पेटून उठतो. कोणी त्याच्या प्रेयसीवर हल्ला केला, त्याने काम नीट केलं नाही म्हणून ही लोक त्याच्या मागावर लागली आहेत का? तो किलर त्याच्या प्रेयसीवर हल्ला करणाऱ्या लोकांचा शोध घेतो का, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा जबरदस्त चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया अशा पॉईंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. किलर हा चित्रपट डेव्हिड फिंचर यांनी बनवलेला अजून एक थ्रिलिंग स्टोरी टेलिंगचा नमुना आहे. एकदम लिनियर स्टोरी टेलिंग यात आहे. त्यात एडिटिंगची कमाल झाली आहे. उत्कंठावर्धक स्टोरी टेलिंग आणि बॅकग्राऊंड म्युझिक आणि किलरचं नरेशन आपल्याला गुंतवून ठेवतं. हा चित्रपट म्हणजे निबंधच आहे. म्हणजे किलरचे आत्मवृत्त, किलरचे मनोगत, एक दिवस किलरचा असाच आहे. किलरच्या आयुष्याचं वर्णन या चित्रपटात केलेलं आहे. एक एक बारकावे टिपलेले आहेत. किलरचा प्लॅन फसल्यानंतर जो पळण्याचा सिक्वेन्स होता तो कमाल आहे. हा असा किलर आहे ज्याला ग्रे शेड काहीच नाही आहे. मारायचं म्हणजे मारायचं. कुठेही मनाला मेंदूवर प्रभावी होऊ द्यायचं नाही. ज्या प्रकारे हा किलर बदला घेण्याच्या हेतूने पेटून उठतो, तो सगळा प्रवास, तो शोध बघायला मजा येते. त्यात 2 तासाचा चित्रपट असल्यामुळे आपण गुंतून जातो, बोर होत नाही. किलरमधले काही काही सीन्स खूप भाव खाऊन जातात. जसं की तो पूर्ण एस्केप सिक्वेन्स, जोपर्यंत किलर घरी पोहोचत नाही आपणही गुंतलेला असतो. नंतर चित्रपटात एकच हँड टू हँड कॉम्बॅक्ट ॲक्शन आहे. त्यातही कुत्र्याचा रोल महत्त्वाचा आहे. ती ॲक्शन सिक्वेन्स तर काय जबरदस्त झालेली आहे. दोघेही तोडीस तोड वाटतात. मजा येते. त्यानंतर वकिलाच्या ऑफिसमध्ये घुसण्याचं पूर्ण सिक्वेन्स, तिथून त्याच्या सेक्रेटरीला घेऊन जाण्याचं पूर्ण सीन कमाल झालेला आहे. असे अनेक सीन्स या चित्रपटात आहेत. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर मायकल फॅसबेंडर हा तगडा अंडररेटेड अभिनेता आहे. एकदम प्रोफेशनल हिटमॅन म्हणून तो संपूर्ण चित्रपटात दिसून येतो. त्याच्या अभिनयात स्टाईल आणि ऑरा आहे. बाकी सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. प्रोडक्शन पण एकदम रिच आहे. रिअल लोकेशनवर हा चित्रपट शूट केला आहे. एडिटिंग टॉप नॉच झालेली आहे. हा चित्रपट बघत असाल तर एक चांगल्या दर्जाचे इयरफोन्स घालून नक्की बघा. नेटफ्लिक्सवर तुम्ही हा डेव्हिड फिंचरचा जबरदस्त चित्रपट बघू शकता. तर हा होता द किलर या चित्रपटाचा. या भागात इतकंच. भेटू